जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने एक न्यूज व्हायरल होते आहे किंवा अफवा पसरवल्या जात आहे की येत्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये केवळ 9,000 जागा येणार आहेत किंवा 6,000 जागा येणार आहेत, तर त्याच्या मागची सत्यता नेमकी काय आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ऑथेंटिक पद्धतीने माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आणि मित्रांनो, आपण जर का येत्या 8 फेब्रुवारी रोजी होणारी सीटीटी परीक्षा त्याची तयारी करत असाल तर त्यासाठी उपलब्ध आहे सीटीटी पीवायक्यू सोल्युशन आणि त्याच्यासोबतच टेस्ट सिरीज. यामध्ये पीवायक्यू चे जे आहे 2015 ते 2024 च्या दरम्यान झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सीटेटच्या त्यांचं व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच 10 ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पेपर 1 आणि पेपर 2 च्या दोन्ही मेथड याच्या तुम्हाला मिळून जाणार आहे. हे तुम्हाला सगळं मिळणार आहे आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर. प्ले स्टोर वरून आपण डाउनलोड करून घ्या. त्याच्यासोबतच तुम्हाला जर वाटलं की यार ठीक आहे, मला पूर्णच्या पूर्ण बॅच हवी आहे, तर पूर्ण बॅच देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. मिशन सीटीटी बॅच यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, यानंतर जे आहे अनलिमिटेड व्ह्यूज, बऱ्याच गोष्टी तुम्हाला या मार्गदर्शन पर बॅच मध्ये मिळणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने जे आहे एक न्यूज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. सुरुवातीला बघा, हे एक न्यूज चॅनल आहे साम टीव्ही. साम टीव्हीला एक बातमी या ठिकाणी मित्रांनो आलेली आहे की राज्यामध्ये 9,000 शिक्षकांची भरती होणार आहे. शिक्षकांची जी रिक्त पदं आहे, एकूण मंजूर पदं 1,90,000 आहे असा त्यांनी आकडा दिलाय. फक्त आता ही न्यूज बघा, याच्या मागची सत्यता जी आहे मी काही गोष्टींनुसार तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सध्या त्यांनी असं सांगितलं की ज्या रिक्त जागा आहेत त्या 6,000 आहेत. 6,000 रिक्त जागा आहेत. राज्यामध्ये 9,000 शिक्षकांची भरती होणार, 6,000 रिक्त जागा आहे. यांचे आकडे आपल्याला या ठिकाणी जुळताना दिसत नाही. त्याच्यानंतर अतिरिक्त शिक्षक जे आहेत 2,400 म्हणजे जवळपास 2,500 शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. पुन्हा हे जे टायटल आहे त्यांचं चालूच आहे. आता कसं आहे, कॉपीराईटच्या कारणाने आपण ऍज इट इज व्हिडिओ या ठिकाणी दाखवू शकत नाहीये. आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मे 2026 पर्यंत निवृत्त शिक्षक होणार आहेत 5,500, 5,500 म्हणजे ते या ठिकाणी 5,500 आणि हे म्हणजे जवळपास त्यांनी 9,000चा आकडा या ठिकाणी सांगितलेला आहे की 9,000 शिक्षकांची भरती या ठिकाणी होणार आहे. आता मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की या गोष्टीमध्ये कुठपर्यंत तथ्य आहे असं जर मला विचारलं, कारण बऱ्याच जणांनी जे आहे ठीक आहे साम टीव्ही आहे, महत्वाचं चॅनल आहे, त्यांनी दिलेली माहिती आहे म्हणून विश्वास ठेवला, निराश झाले. परंतु निराश होण्यामागचं याच्यामागचे जे आहे 1% कारण असू नये असं मला वाटतं. याच्या पाठीमागचं कारण महत्वाचं हे आहे मित्रांनो की मी तुम्हाला याच्या पूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज परत एकदा तुम्हाला सांगतो की जोपर्यंत 2025-26 या वर्षामधली संच मान्यता फायनलाइज होत नाही तोपर्यंत आपल्याला जागांचा आकडा या ठिकाणी समजणार नाही. ठीक आहे, ही जी माहिती आहे ती जुनी माहिती आहे, ज्या माहितीचा आता आपल्याला काडीचाही उपयोग होणार नाही. अगदी फार स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतोय की काडीचाही उपयोग नाहीये. तुम्हाला सर असं का बरं सांगतात? हे बघा, बऱ्याच जणांनी RTI द्वारे माहिती मिळवली, ऑफिसला जाऊन माहिती मिळवली, चांगलं केलेलं आहे. परंतु ती जी माहिती आहे ती नवीन संच मान्यता होण्याच्या पूर्वीची आहे आणि म्हणून नवीन संच मान्यता जे झाली त्याच्यानंतर याला जे आहे 0 व्हॅल्यू मिळणार आहे. कालच्या तारखेला ज्या आस्थापना आहेत त्यांना आपल्या लॉगिनला संच मान्यता पाहायला मिळालेली आहे. ज्या आस्थापनांच्या संच मान्यतेमध्ये तफावत आहे, त्रुटी आहे, ती त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी 2 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे येत्या 15 जानेवारी पर्यंत संच मान्यता फायनलाइज होऊन जाणार आहे. मॅक्झिमम जेवढ्या काही आस्थापना आहेत त्यांच्या संच मान्यतेमध्ये त्रुट्या नाहीत, परंतु आणखीन काही ठिकाणी संच मान्यतेमध्ये त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे पद कमी जास्त होणे, याला आपण त्रुटी म्हणूया. मग आता आपण गृहीत धरून चालतो आहोत की 15 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्राची जी काही संच मान्यता आहे ती फायनलाइज झालेली असणार आहे आणि त्याच दिवशी
आपल्याला 3 आकडे या ठिकाणी समजणार आहेत आणि ते 3 आकड्यांवरती सगळा खेळ चालतोय. असा मटका लावला जातो त्या पद्धतीने त्या 3 आकड्यांवरती आपला इथून पुढचा जो संपूर्ण खेळ आहे तो चालणार आहे. 3 आकडे काय आहे? सध्या महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या किती आहे? ठीक आहे, कार्यरत शिक्षकांची संख्या किती आहे? यावेळेची जर संच मान्यता आपण पाहिलेली असेल, कदाचित काही जणांना हा शब्द थोडासा नवीन असेल किंवा याचं थोडीशी टर्मिनॉलॉजी समजणार नसेल, परंतु यावेळेच्या संच मान्यतेमध्ये त्या आस्थापनेतल्या शिक्षकांची संख्या तर आलीच आहे, पण त्याच्यासोबत त्यांची नावं देखील आलेली आहे. हा मुद्दा एक नवीन आहे. म्हणजे काय आहे? 3 आकड्यांपैकी पहिला महत्वाचा आकडा आपला असणार आहे कार्यरत शिक्षकांची संख्या. ठीक आहे, दुसरा आकडा असेल आपल्याला मंजूर पदे किती आहे. लक्षात घ्या, 3 आकडे आपण जर का या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून आपल्याला सगळं समजेल. मंजूर पदे संच मान्यतेमध्ये एकूण जे आहे मंजूर पदे हा आकडा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आता पहिल्यांदा काही जणांना जर संच मान्यता समजत नसेल, जे एकदम न्यू आहे त्यांच्याकरिता सांगतो. ठीक आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, होऊ द्या, परंतु आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण बऱ्याच जणांना रात्रीच्याला झोप येईना. कोण काय सांगितलं सर, ते असे म्हटले, ते तसे म्हटले, ते तसे म्हटले. तसं नका करू, रियालिटी समजून घ्या. हे बघा, संच मान्यता नेमकी काय असते? तर एकूण शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर किती शिक्षकांची संख्या मंजूर ठेवायची त्याला म्हणायचं आहे या ठिकाणी संच मान्यता. ठीक आहे, साधारणपणाने ढोबळमानाने सांगतो, तसं तर ते बारकाईने जर आपण पाहायला गेलं तर प्रति 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षकाचं पद मंजूर होतं. ठीक आहे, 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षकाचं पद मंजूर होतं. मग एका शाळेमध्ये समजा इथे 90 शिक्षक विद्यार्थी आहे, मग 90 असेल तर इथे जे आहे 3 शिक्षकांची पदे मंजूर होणार. ठीक आहे, या 3 शिक्षकांच्या मंजूर होणाऱ्या पदाला आपण या ठिकाणी संच मान्यता म्हणतो. ती आपल्यासाठी महत्वाची आहे. मग आता एकूण विद्यार्थी संख्येच्या बेसिसवरती मंजूर पदे किती ते आपल्याला पहिल्यांदा कळणार आहे. मंजूर पदे किती एकदा समजलं की त्याच संच मान्यतेमध्ये कार्यरत असलेली जे काही शिक्षक आहेत त्यांची नावं येत आहेत. मग यामध्ये जे आहे जेवढे काही कार्यरत शिक्षक आहेत त्या कार्यरत शिक्षकांची पदे आपल्याला समजून जाणार आहे. ठीक आहे, हे 2 आकडे जर का त्या संच मान्यतेमध्ये आपल्याला समजले की मंजूर पदे समजा इथे जे आहे 9000 मंजूर पदे, उदाहरण म्हणून सांग, 9000 नसतात, लाखोच्या घरात असतात. ठीक आहे, आणि कार्यरत किती आहेत? 7000 आहेत फॉर एक्झाम्पल. मग आता तिसरा आकडा आपल्याला ऑटोमॅटिकली मिळून जातो. तिसरा आकडा काय असणार आहे? रिक्त पदे. रिक्त पदे. ठीक आहे, आता हा रिक्त पदे किती आहे? 9000तून 7000 गेले, रिक्त पदे 2000. ठीक आहे, ही पदं आपल्याला कधी समजणार आहे? ही पद आपल्याला समजणार आहे संच मान्यता झाल्याच्या नंतर. कधीची संच मान्यता आहे? आताच्या रनिंग वर्षाची 2025-26 ची. ठीक आहे, आपल्याकडे जे काही आकडे आहेत सध्याच्या घडीला ते जुने आहेत, कालबाह्य आहेत, काहीच कामाचे नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत होणार आहे. आता ही जरी पदं समजा इथे रिक्त 2000 दिसत असली तरी देखील काही जिल्हे असे असतात की त्या जिल्ह्यामधले या ठिकाणी जे आहे शिक्षकांची संख्या अतिरिक्त ठरते. ठीक आहे, म्हणजे एकूण मंजूर पद 500 आहेत पण कार्यरत शिक्षक 550 आहे. मग आता 25 शिक्षक तिथे अतिरिक्त झाले. मग आता काय करायचं या 25 शिक्षकांचं? तर या 25 शिक्षकांचं जे आहे अगोदर या ठिकाणी समायोजन करावं लागतं. समायोजन. ठीक आहे, समायोजन म्हणजे काय आहे की ज्या शिक्षकांची संख्या अतिरिक्त झालेली आहे त्या शिक्षकांना अगोदर जिथे रिक्त पद आहेत ना, समजा ही 2000, तर या 2000 पदावरती या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करायचं. म्हणजे 25 शिक्षक क्षमा आपण समजून जाऊ, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 500 शिक्षक असे आहेत की जे अतिरिक्त ठरले आणि एकूण रिक्त जागा समजा 2000 आहेत. मग यातून जे आहे 2000 काढून एकूण जे आहे 1500 रिक्त पदे असं राहावं लागणार. म्हणजे ही टप्प्याटप्प्याने चालणारी प्रोसेस आहे. आणि आजच आपण सांगतो की ठीक आहे 10,000 पदे येत आहेत, 6000 येत आहेत, 4000 येत आहेत, 9000 येत आहेत. कुठून सांगणार आहे? कुठून सांगणार आहे? शक्यच नाही. नुसते हवेत गोळीबार आहे. तसं नका करू. हा, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगेल की ज्या एसटी पेसाच्या जागा आहेत, एसटी पेसाच्या त्या जवळपास जे आहे 5000 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. ठीक आहे, हा आकडा आहेच. त्या जागा भरल्या जातील. या जागांच्या व्यतिरिक्त जे आहे आपल्याला माहिती आहे की जे विशेष शिक्षक आहेत, विशेष शिक्षक, ठीक आहे, विशेष शिक्षक ज्यामध्ये क्रीडा शिक्षक आले, क्रीडा शिक्षक 4500 आणि त्यानंतर जे आहे जे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक आहेत,
दिव्यांग उमेदवारांचे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक ते 9,000 आहेत जवळपास, या दोघांचे मिळून ते 9,000, हे 5,000. ही पदं आहेत, आजही आहेत. ठीक आहे, संच मान्यतेमध्ये देखील असणार आहे. हा 9,000चा आकडा, त्यांचा रोस्टरच वेगळा आहे. ठीक आहे, यांचं रोस्टर वेगळंच आहे, ते येणारच आहेत. हा आकडा देखील ऑलरेडी आहे, यांचं देखील रोस्टर वेगळं राहतं, लक्षात घ्या. जनरल उमेदवारांचं रोस्टर वेगळं आणि एसटी पेसा क्षेत्रातलं रोस्टर वेगळं, तेही ऑलरेडी आहे. त्या जागा आहेत, पण त्या बाकीच्यांना मिळत नाही. ते एसटी कॅटेगरीचे उमेदवार असतील, पेसा क्षेत्रामधले असतील, त्यांनाच मिळणार आहे. आता तुम्ही काही जणांना माहिती नसेल एसटी पेसा म्हणजे नेमकं काय, तर एसटी पेसा मधले ते उमेदवार राहतात की ज्यांची कॅटेगरी एसटी आहे आणि ते त्यांच्याच जिल्ह्यामधल्या जागा राहतात. ठीक आहे, ते त्यांच्या जिल्ह्यात लागू शकतात. दुसऱ्या जिल्ह्यामधला एसटी उमेदवार आहे तिकडे जाऊ शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हे झाली का, संच मान्यता झाली का? झाली नाहीये. मग आपल्याला पद समजतील का? नाही समजणार. जोपर्यंत संच मान्यता होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिक्त पदांचा आकडा समजणार नाही, अतिरिक्त शिक्षकांचा आकडा समजणार नाही. रिक्त पद समजली, अतिरिक्त शिक्षक समजली, तर अतिरिक्त शिक्षक रिक्त पदांमधून कमी करायचे. मग एकूण आकडा आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, एकूण आकडा आपल्याला लक्षात येईल आणि एकूण आकडा लक्षात आल्याच्या नंतर त्याचा एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे एकूण पदाच्या ज्या आहेत 80% जागा आपल्याला येतील. मग आता आपण सांगून काही उपयोग आहे का? नुसता हवेत गोळीबार आहे की नाही? हा, म्हणून आपल्याला हवेत गोळीबार करायचा नाही. जी रियालिटी, काही जणांना असं वाटेल नाही सर तो वेगळं सांगत नाहीये. हे बघा, शिक्षक भरतीचा मागच्या 8 वर्षाचा अभ्यास आहे. त्या अभ्यासाच्या बळावर तुम्हाला जी जेन्युइन माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काही जणांना पचन होणार नाहीये, पण हीच रियालिटी आहे आणि याच वेळेनं तुम्हाला जावं लागणार आहे. सर्वांना जावं लागतंय, दरवर्षी जावं लागतंय. कारण 2019 ची भरती, 22 ची भरती, आत्ताची भरती सगळं मी डोळ्यानं पाहतोय, फॉलो करतोय, गाईड करतोय. ठीक आहे, मग आपल्याला 80% पद इकडे या ठिकाणी जाहिरात द्यावी लागेल. त्याची प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्याही पूर्वी जे आहे तुम्हाला आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय. निगेटिव्ह माहिती नाहीये, पण जी रियालिटी आहे ती तुम्हाला सांगावं लागेल. या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे हे एक पत्र आहे बघा, 2 तारखेचं, 2 जानेवारीचं पत्र आहे. आता हे सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना वगैरे दिलेलं हे पत्र आहे. तुम्ही म्हणाला तर हे नेमकं काय आलं बाबा? तर बघा, यामध्ये जे आहे एक महत्वाचा टप्पा होणार आहे, ज्याची मला माहिती आहे, खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑफलाईन जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2026 बाबत यांची जी आहे एक महत्वाची मीटिंग विन्सिस जी काही कंपनी आहे त्यांच्यासोबत 6 जानेवारीला झालेली देखील आहे. म्हणजे काय होणार आहे? आता संच मान्यता होईल. एकदा का संच मान्यता फायनलाइज झाली तर काय होईल? कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद आहे माहिती होणार, मान्य आहे. परंतु त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बदल होणार आहे. तुम्हाला म्हणाला आता हे कसं काय बदल होईल? आता बघा, आपल्या शिक्षक भरतीच्या पूर्वी आंतरजिल्हा बदली होणार आहे. म्हणजे या जिल्ह्यातून काही शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जातील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं समजून जाऊया की या ठिकाणी संच मान्यता झाली आणि संच मान्यतेमध्ये आपल्याला जे आहे, आपल्याला अपेक्षा आहे बघा 30,000 जागांची. ठीक आहे, आणि मी देखील दुआ करेल की 30,000 जागा मिनिमम यायला पाहिजे आणि येऊ शकतं. तुम्ही देखील त्या पद्धतीने प्रार्थना करा, कारण शेवटी ईश्वर सर्वशक्तिमान आहे. आपण असं गृहीत धरलं संच मान्यतेमध्ये 30,000 पद रिक्त आहेत. ठीक आहे, आता मग ही जागांची जाहिरात जशाल तशी येणार नाही. या 30,000पैकी एक जिल्ह्याचं उदाहरण घेतो. समजा इथे समजा आमची परभणी आहे. ठीक आहे, परभणीमध्ये आपण गृहीत धरूया की यार 400 पद आहेत. ठीक आहे, 400 पद आहेत. तर मग डिरेक्टली जे आहे 400 पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार नाही. याच्यामध्ये काय होणार आहे? अगोदर होणार आहे आंतरजिल्हा बदली. ठीक आहे, आणि जिल्हा अंतर्गत बदली. जिल्हा अंतर्गतचा तर तेवढासा प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, एका जिल्ह्यातले एका जिल्ह्यातच राहतात. परंतु आंतरजिल्ह्यामध्ये काय होतं की परभणी जिल्ह्यामधले हे जे रिक्त पद आहेत ना 400, त्याचा आकडा बदलतो. कारण दुसऱ्या जिल्ह्यातून समजा 100 शिक्षक आले बदली करून, तर मग इथे 300च राहतात. आणि इथले समजा 50 शिक्षक परत जर का दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले, परत जे आहे तो आकडा वाढतो, 350 होतो. म्हणजे काय होतं, या आकड्यामध्ये परत एकदा तफावत होते. म्हणून जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत जाहिरात येणार नाही. लक्षात घ्या, जाहिरात येणार नाही. कटू बोलतोय पण इट्स रिअल फॅक्ट. आणि याच पद्धतीने पुढे जावं लागतं, कारण विद्यार्थी संघटनेपेक्षा शिक्षकांच्या संघटना कितीतरी मोठ्या आहेत, पॉवरफुल आहेत, स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, म्हणजे एकूण आकडा बदलणार नाही बदल्यामध्ये. लक्षात घ्या, एकूण आकडा तोच राहणार आहे. फक्त या जिल्ह्यामध्ये कमी होते तर त्या जिल्ह्यामध्ये जास्त होतील, तिकडचे जास्त होते, इकडे कमी होते, असंच होणार आहे. आणि मग जेव्हा ही आंतरजिल्हा बदलीची एकदा प्रोसेस झाली
की त्यानंतर मग जे आहे या ठिकाणी रोस्टरचं काम सुरू होणार आहे. रोस्टर. आता हे रोस्टर काय आहे? मग आता या जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा आता हे बदली बिदली होऊन जे आहे इकडे समजा 300 जागा शिल्लक राहिल्या परभणीमध्ये. मग आता 300 जागा जर का शिल्लक असेल तर मग कोणत्या वर्गाच्या, कोणत्या कॅटेगरीच्या, किती जागा शिल्लक आहे ते ठरवणं, ज्याला आपण रोस्टर म्हणतो. मग ते बनवावं लागेल. ते बनवावं लागेल आणि ते बनल्याच्या नंतर मग आपल्याला पोर्टलला जाहिरात पाहायला मिळेल. ठीक आहे, ही संपूर्ण प्रोसेस आहे. त्यानंतर आपल्याला जाहिरातीच्या नंतर आपल्या लक्षात येईल की ऍक्च्युअल मध्ये किती जागा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळालेल्या आहेत. आता आलं का लक्षात? या माहितीमध्ये निगेटिव्हिटी काही असेल तर ती सांगा, पॉझिटिव्हिटी असेल तेही सांगा. पण माझं काम आहे की जे मुलं, जे अभियोग्यताधारक या ठिकाणी जे आहे डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करतात प्रत्येक गोष्टीची, त्यांना रियालिटीची जाणीव करून देणे. आणि मी ती गोष्ट या ठिकाणी करतोय. निगेटिव्ह अजिबात बोलत नाहीये. जी रिअल फॅक्ट आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप आता तर तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही सोशल मीडियाला चालू आहे की 2000 जागा, 4000 जागा, 6000, 8000, 10000, काहीच नाही, काहीच नाही. या जिल्ह्यात एवढ्या, त्या जिल्ह्यात तेवढ्या, काहीच नाही. सोडून द्या ते सगळं, सोडून द्या. आता जसं म्हणतो ना आपण की नवीन नवीन डाव सुरू झालेला आहे. नवीन डाव आणि नवीन रास, त्या पद्धतीने आपल्याला ते इथून पुढे खेळावं लागणार आहे. ठीक आहे. आय होप की जागा निश्चितपणाने चांगल्याच येतील, जास्त येतील, बऱ्यापैकी येतील. ठीक आहे. तुमच्या जर का काही शंका असेल, आणखी काही प्रश्न असेल शिक्षक भरती संदर्भामध्ये, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.